आमदार संजय गायकवाडांकडून आमदार निवासातल्या कॅन्टीन चालकाला मारहाण, जेवणात खराब झालेली डाळ दिल्यानं गायकवाडांकडून मारहाण। विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर शिक्षकांचं ठिय्या आंदोलन, सरकारनं आजच्या आज जीआर काढावा, शरद पवारांची मागणी तर उद्धव ठाकरेंचा आंदोलनाला पाठिंबा। विदर्भाला पावसानं झोडपलं, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत, अनेक मार्ग पावसामुळे बंद। नागपूरमध्ये मुसळधार पावसाचा कहर, कळमेश्वर परिसरात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती, कामाठीच्या पांढुर्णामध्ये 8 जणांना वाचवण्यात यश। वर्धात मुसळधार पावसामुळे यशोदा नदीला पूर, अल्लीपूर ते आलमडोह मार्ग बंद, आलमडोह ग्रामपंचायत आणि शाळेला पुराचा वेढा। गुजरातच्या बोरसदमध्ये पूल तुटला, महिसागर नदीवरच्या गंभीरा पूल तुटला, एक ट्रक आणि टँकर नदीत कोसळला। बीडमध्ये पुलाची पाहणी करताना ट्रक पलटला, अधिकाऱ्यांचं ग्रामस्थ थोडक्यात बचावले, दुर्घटनेचा थरार झी24 तासच्या कॅमेऱ्यात चित्रित। मृत घोषित केलेलं बाळ झालं जिवंत, बीडच्या रामानंद तीर्थ रुग्णालयात बाळ मृत घोषित, अंत्यसंस्काराच्या वेळी बाळ रडू लागलं। शहापूरच्या खासगी शाळेतल्या बाथरूममध्ये रक्ताचे थेंब आढळल्यानं मुलींची तपासणी, आक्रमक पालकांचा शाळेवर धडक मोर्चा। जगभरात सौंदर्य उपचारांचं प्रमाण वाढलं, गेल्या 4 वर्षात सौंदर्य उपचार प्रक्रियेत 42% वाढ, IACPSच्या सर्वेक्षणातून माहिती समोर, सौंदर्य उपचारांची भारतीयांमध्ये मोठी क्रेज।